तर भावांनो, आज आलतो ना रे बा आपण सारशीच्या मारुती रायाचे दर्शन करण्यासाठी. इथे आपल्याला एवढा मित्रपरिवार भेटेल कधी वाटलंच नव्हतं. तर ब्लॉग शेवट पर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज आम्ही तिघ जण निघालो होतो सारशीच्या मारुती रायाचे दर्शन करण्यासाठी. लोक म्हणतात 3 तिघाड काम बिघाड असते. आम्ही तिघं कवा सोबत असलो की आमचं काम चांगलंच होते बरं का. मग काय 420च्या स्पीडनं पहिले भाऊच्या शेतामध्ये आलो. शेतामध्ये आल्यानंतर भाऊनं पंपावर डायरेक्ट लाईट लावून दिली. ह्यामध्ये इस जमाने में तो टेक्नॉलॉजी काय सब कमाल आहे. मग काय बसलो गाडीवर निघालो सारशीला. सारशीमध्ये आलो तर इकडं पाहतो काय पंक्ती बसलेले होते. मग काय चला म्हणलं आपण मारुती रायाचे दर्शन करून घेऊ. मारुती रायाचे दर्शन करण्यासाठी आलो तर पहिले आपण पाय घे धुवून घेतले आणि लगेच मारुती रायाच्या मंदिरात येऊन घंटा वाजवला आणि मारुती रायाचे दर्शन करून घेतले. आणि एकदा आतलं डेकोरेशन पाहून घ्या. एकदा मारुती रायाच्या एकदम क्वालिटीमध्ये डेकोरेशन केलेलं आहे. एकदा तुम्ही पण भेट द्या या मंदिराला. मग काय मारुती रायाचे दर्शन झाले. मारुती रायाच्या या भैयाजवळून प्रसाद घेऊन घेतला. प्रसाद खाल्ला निकट भागवताचे दर्शन घेतले. आणि इथे 8 दिवस भागवत असल्या कारणाने इथे 8ही दिवस संध्याकाळचा महाप्रसाद असते बरं का. मग काय तितक्यातच इकडे आपल्याला रोशनदा भेटला. रोशनदाची पक्की गाठ भेट घेतली आणि लगेच इकडे महाप्रसादाचा स्वयंपाक बनवून चालू होता. तितक्याच आपली प्रेमाची पब्लिक भेटली. त्यांना पण घेऊन घेतलं ब्लॉग मध्ये. त्यांना म्हटलं असंच प्रेम राहू द्या आपल्यावर बरं का. लगेच पंक्तीमध्ये बसलो जेवून घेतलं आणि लगेच हे काकाला खुश दिसू लागले. यांना पण घेऊन टाकलं आपल्या ब्लॉग मध्ये. मग काय जेवण घेऊन केलं घराकडे निघालो. आता तुम्ही म्हणत असं अचानकच रात्र कशी काय झाली तर आपल्याला यायलाच थोडा उशीर झालता बरं का. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.